अमरावती शहरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, 21 गुन्हे उघडकीस, पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषदेतून माहिती। अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट 2 ने मोठी कारवाई करत आंतरराज्य चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीतील 2 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत 21 जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। तसेच आरोपींकडून 8 लाख रुपये किमतीचे 100 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे। पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत या बाबींचा खुलासा केला। त्यांनी सांगितले, 3 जानेवारी 2025 रोजी गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे एका नागरिकाने तक्रार दिली होती की त्याच्यावर दुचाकीवरून आलेल्या 2 इसमांनी चेन स्नॅचिंग केली। तपास सुरू केल्यानंतर गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातम्यांवर आधारित तपास सुरू ठेवला। तपासादरम्यान आरोपी हसन अली उर्फ आशू नियाज अली वय 21 राहणार भुसावळ आणि शेख जुबेर शेख निसार राहणार अमरावती यांचा सहभाग यामध्ये उघड झाला। हसन अलीने आपल्या साथीदारांसोबत अमरावती आणि इतर जिल्ह्यात चेन स्नॅचिंगच्या घटना घडवून आणल्या असल्याची कबुली दिली। शेख जुबेरने आरोपींना शहरातील स्थानांची माहिती दिली आणि त्यांना आश्रय देखील दिला। पोलीस आयुक्त रेड्डी यांनी सांगितले की या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पथकानं उत्कृष्ट कामगिरी केली। तपासाच्या वेळी तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजचा उपयोग करण्यात आला, ज्यामुळे आरोपींची ओळख पटली आणि कारवाई शक्य झाली। अद्याप इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। पोलीस आयुक्त यांनी या कृत्याची निंदा केली आणि पोलीस दलाने केलेल्या कारवाईवर विश्वास व्यक्त केला। पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह पोलीस उपायुक्त तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते। आपल्याला सर्वांना माहीतच आहे ऑलरेडी, तुम्ही लोकांनी काही प्राथमिक माहिती कव्हर केलेली आहे। या चेन स्नॅचिंगचे आरोपी जे पकडले होते, जे जानेवारी आणि डिसेंबर महिन्यात बॅक टू बॅक काही चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या होत्या शहरात, पर्टिक्युलरली गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आणि राजापेठच्या हद्दीत। आणि मागच्या वर्षीचे सुद्धा काही घटना घडले होते, जे ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या महिन्यात घडल्या होत्या। तर हे जे पॅटर्न होतं, त्या पॅटर्नवरून आपल्या अनेक टीम लावले होते। आम्ही क्राईम ब्रँचच्या टीम्स, पोलीस स्टेशनची टीम वर्कआउट करत होते। पण याच्यामध्ये जे स्थानिक जे चेन स्नॅचर आहेत, यांना एका गुन्ह्यात आपल्या लोकांनी पकडले सुद्धा होतं, म्हणजे ते गुन्हा डिटेक्ट झाला होता, तरी पण चेन स्नॅचिंगच्या घटना काही थांबल्या नव्हत्या। याच्यावरून असं लक्षात आलं की बाहेरून कोणीतरी येत आहे आणि जी इथे काहीतरी खोली करून राहत असेल आणि ती व्यक्ती करून जात आहे घटना, हे आपल्या MOBवरून लक्षात आल्यानंतर जे इतर जिल्ह्यातले गुन्हेगार आहेत किंवा आंतरराज्यीय गुन्हेगार जे चेन स्नॅचिंग करण्यामध्ये हे आहेत, रेकॉर्ड आहे ज्या गुन्हेगारांचा, अशा गुन्हेगारांचा शोध करण्याचं काम क्राईम ब्रँचनी केलेलं होतं। रेकॉर्ड चोरून इतर जिल्ह्यांची माहिती काढून किंवा त्यांच्याकडे होणारे घटना, आजूबाजूच्या जिल्ह्यात झालेल्या घटना, या सगळ्या घटनांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं कोणाचं तरी मदत घेत आहेत, पण बाहेरूनच व्हेकल 2 व्हीलर व्हेकलमध्ये आलेले आहेत आणि ते 2 व्हीलर व्हेकलचा वापर केल्यानंतर हे पसार होतात आणि परत 7-8 दिवसाच्या गॅपनंतर परत येतात आणि चेन स्नॅचिंगची घटना करतात। अशी MOBच्या आधारावर अभ्यास केल्यानंतर आणि काही CCTV फुटेजेस आहेत, काही व्हेकल्सचे ऑब्झर्वेशन आहेत, हे सगळ्याच्या आधारावर अभ्यास केल्यानंतर क्राईम युनिटवाल्यांनी आमच्या सर्वच मागे लागले होते, पण युनिट 2च्या हाती जे मुख्य आरोपी जे लागले होते, त्याच्यामध्ये हसन अली आशू नियाज अली हा 21 वर्षाचा व्यक्ती आहे, भुसावळचा राहणारा। तर ह्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर जो त्याचा इथे मदत करणारा व्यक्ती आहे, शेख जुबेर जो आहे, तो लालखडी या भागात राहत होता, तर यांनी त्याला मदत केली होती खोली घेऊन देण्यामध्ये। आणि तो शेख जुबेर आणि ही जी गँग आहे, जे इराणी गँग म्हणतात याला, तर यांची जी आहे अमरावती जेलमध्ये असताना मागच्या वर्षी ते एकत्रित होते, तर त्यावेळेस त्यांची ओळख झाली होती आणि त्या ओळखीचा फायदा घेऊन शेख जुबेरनी यांना जे आहे राहण्यासाठी खोली तयार करून दिली होती आणि त्याच्या मदतीने ते इथे येत होते आणि दिवसभर रेकी करायचे आणि कुठल्या भागात महिला संध्याकाळी वॉकिंग करतात किंवा कोणत्या मंदिराजवळ वॉकिंग करतात
जिथे विरळ वस्ती आहे आणि जास्तीत जास्त पळण्याचे रूट आहेत किंवा पळून जाण्यासाठी जास्त रस्ता आहे किंवा लगेच हायवेला लागता येतील असे एरियाजचं हे शोध घ्यायचे आणि त्या एरियात चेन स्नॅचिंग करायची आणि एकाच वेळेस 2-3 चेन स्नॅचिंग करून पळून जायचं अशी यांची MOB होती. तर ह्याला हसन अली उर्फ नियाजला अटक करण्यात आली 2-3 दिवसापूर्वी. PCR घेण्यात आला तो दोघांचाही. PCRमध्ये आणि इतर तपासामध्ये जे निष्पन्न झालं त्याच्यामधून एकूण 21 चेन स्नॅचिंगचे गुन्हे आपल्याला डिटेक्ट होत आहेत, जे अमरावती शहरातले 13 आणि नागपूर शहर, अकोला शहरचे असे मिळून 21 गुन्हे आतापर्यंत यांनी केलेले निष्पन्न झालेले आहेत. त्याच्यामध्ये नागपूर शहरातले 4, अकोला जिल्ह्यातले 3 आणि धुळे जिल्ह्यातलं 1 हे सुद्धा गुन्हे डिटेक्ट होत आहेत. त्यांनासुद्धा कळवण्यात आलेलं आहे तिथल्या क्राईम आणि LCBला. ते सुद्धा या आरोपींचं पुढचे घेण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. याच्यामध्ये जे फरार आरोपी आहेत अब्बास अली, मुस्तफा आणि जाफर हुसेन यांच्यासुद्धा आपल्याला माहिती मिळालेली आहे. ते कुठे आहेत तर त्यांचा शोध घेण्यासाठी क्राईमची टीम आता पुढच्या कामासाठी लागलेली आहे. त्यांचंही लवकरात लवकर अटक करण्यात येईल. हे तिघांनी मिळून चौथा जो साथीदार आहे याच्यासोबत यांनी ही चेन स्नॅचिंगची घटना केलेली आहे. तर ह्या सर्व गुन्हेगारांचा रेकॉर्ड आपण गोळा केलेला आहे. याच्यावरून हे वारंवार असे गुन्हे करण्याचे सवयीचे आहेत. यांचं सर्व रेकॉर्ड जमा करून आपण त्यांच्यावर जो नवीन कायद्याअंतर्गत BNSमध्ये जो मोकाचा कायदा म्हणजे मोकासारखा जो सेक्शन आहे ऑर्गनाइज क्राईमचा 112 आणि 111 हे 2 सेक्शन आपण त्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी कारवाई सुरू केलेली आहे. ती सुद्धा गुन्ह्यांमध्ये ॲड होतील आणि ऑर्गनाइज क्राईम खाली या लोकांना आपण अटक करून पुढची कारवाई करू. याच्यामध्ये जो हसन अली आहे हा म्हणजे हॅबिच्युअल ऑफेंडर आहे. मागच्या वर्षी तो नागपूर शहरात MPD खाली जे बंदसुद्धा होता 1 वर्षासाठी, कारण तिथे त्यांनी चेन स्नॅचिंग करताना पकडण्यात आलं होतं त्यावेळेस MPD झाली होती याच्यावर. इतरसुद्धा साथीदार जे आहेत ते पण रेकॉर्डवर अनेक गुन्हे केलेले आहेत या लोकांना. एकंदरीत त्यांच्याकडून आतापर्यंत 100 ग्राम सोनेचे जे आहेत यांनी जिथे ते विकलं होतं त्या व्यक्तींकडून रिकवर करण्यात आलेले आहेत आणि आणखी रिकव्हरी आणि आणखी काही तपास करण्याचं काम सुरू आहे. गाडगेनगर आणि अमरावती शहरात इतर भागात झालेले चेन स्नॅचिंगचे आरोपी क्राईम ब्रँचने अटक केलेले आहेत. त्या अटक केलेल्या आरोपीकडून जवळपास 21 चेन स्नॅचिंगच्या घटनांचा उलगडा होत आहे, ज्याच्यामध्ये अमरावती शहरातले 13 आहेत. आणखी काही गुन्ह्यांचा तपास होत आहे त्या आणि ह्याशिवाय नागपूर शहर, अकोला आणि धुळे येथे केलेली चेन स्नॅचिंगसुद्धा या आरोपींनी माहिती दिली आहे की त्या ठिकाणीसुद्धा केलेली आहे. आता 2 आरोपी ह्याच्यात अटक झालेले आहेत. आणखी त्यांचे इतर साथीदारसुद्धा निष्पन्न झालेले आहेत. या लोकांनासुद्धा अटक करण्याची कारवाई लवकरात लवकर करण्यात येईल. अमरावती शहर में गाड़गेनगर पुलिस स्टेशन और इतर पुलिस स्टेशन के हद में जो चेन स्नैचिंग की घटनाएं हुई थी उसमें अभी संशयित माहिती के आधार पे जो आरोपी अटक किए गए थे उसमें 2 आरोपी अरेस्ट हुए हैं, जिनके पास से 13 गुना का जो है मुद्देमाल भी हस्तगत किया गया है. अमरावती शहर के लगभग 13 गुने और बाकी नागपुर शहर, अकोला शहर और धुळे यहाँ के 7 ऐसे 8 गुने, टोटल 21 चेन स्नैचिंग के गुने अभी तक डिटेक्ट हुए हैं और उनके जो साथीदार हैं उनका भी पता चल गया है. तो वो लोगों के अरेस्ट के लिए भी कार्रवाई शुरू है. इस तरह से जो चेन स्नैचिंग की गैंग पकड़ी गई उस पर ऑर्गेनाइज क्राइम का भी गुना यहाँ पर दर्ज करने की कार्रवाई शुरू है.